उभं राहून या ठिकाणी क्रिकेटच्या सर्व नियमांची माहिती असून योग्य तो निर्णय देणे याला म्हणतात अंपायरिंग. एकदा करून बघा, नक्कीच कळेल. प्रेक्षकांसाठी देखील या ठिकाणी पारितोषिक आहे. अंतिम सामन्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा आणि मिळवा 50 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय संदीपजी उमतोल सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक 100 रुपीज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय विजय तरे साहेबांच्या माध्यमातून. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा. प्रेक्षकांसाठी देखील या ठिकाणी बक्षिसांची उधळण. सन्माननीय विलासजी लहांगे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोपचे विद्यमान सदस्य साहेब, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर सन्माननीय उमेश जाधव साहेब, ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोपचे विद्यमान सदस्य साहेब, आपणही या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ दाखल होत आहेत आणि दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. पंच काउंट डाऊन या ठिकाणी सुरू होईल. एकदा क्राऊड वर्ग आपण आवाज द्यायचा, चिरअप करायचा आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Here goes the first ball of mega final. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळाली रुपेश वनगाच्या माध्यमातून. सन्माननीय विजयजी पराड साहेबांच्या माध्यमातून करण माळी यांच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय विलासजी लहांगे साहेब, उमेश जाधव साहेब, आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती स्थान पटवायचं आहे. गोलंदाज युवराज दुबळा, टॅलेंटेड बॉलर. स्लोवर चेंडू पूर्णपणे या ठिकाणी बीट केला करण माळी. मॅन इन गोल्डन फॉर्म, कलमचा ब्रँड अंबॅसिडर म्हणून ज्याला आपण पाहू शकाल. सन्माननीय विलासजी लहांगे साहेब आणि उमेश जाधव सरांचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे विजय मामा चषक 2024 मध्ये. वेलकम. 2 चेंडू फेकले जात आहेत. धावसंख्या 1 स्कोर कार्ड. पुन्हा युवराज. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. मागील चेंडू स्लोवर चेंडू आणि यावेळेस तेज तर्रार हा चेंडू पाहायला मिळाला. हीच खासियत आहे युवराज दुबळाची. खूप टॅलेंटेड प्रीत इलेव्हन डहाणू हा संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय मुनिरजी बाळशी साहेबांचा संघ परिवर्तन ग्रुप आयोजित मोडगाव आदिवासी समाजाचा वर्ल्ड कप या संघाने जिंकला आणि हा संघ पाहायला मिळतोय. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे संघ. पुन्हा युवराज. पुन्हा गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला. एका धावेसाठी प्रयत्न दर्शवले आणि 1 धाव परिपूर्ण झाले. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले आणि फक्त 2 धावा या स्कोरबोर्ड वरती जॉईंट होताना आतापर्यंत पाहायला मिळाला. सामना 5 षटकांचा आहे. युवा मासवण विरुद्ध प्रीत इलेव्हन डहाणू. प्रीत इलेव्हन डहाणू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि स्वीकारलं क्षेत्र रक्षण. पुन्हा गोलंदाज युवराज दुबळा. यावेळेस आपण बघितलं सरळ बॅटचा वापर जरूर केला जातोय. 1 धाव परिपूर्ण झाली. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल या ठिकाणी. पॉपिंग क्रीज वरती दोन्ही बॅटर थांबले. धावसंख्या 3 धावा 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत. म्हणतात ना जीवनाचे 3 मंत्र. आनंदात वचन देऊ नका, क्रोधात उत्तर देऊ नका आणि दुःखात निर्णय घेऊ नका. आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळालं. युवा मासवणच्या फलंदाजासाठी लगातार 3 चौकाराकरता 2000 रुपये. लगातार 3 षटकाराकरता 2000 रुपये. सन्माननीय बाबू महाळी साहेबांच्या माध्यमातून पालघर जिल्हा आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सन्माननीय बाबू महाळी साहेब मॅचचा आनंद घेतायत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 1 झालं कंप्लीट. धावसंख्या फलकावरती बिनबाद 4. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 4 धावा. षटक क्रमांक 1 आपण बघितलं. इकॉनॉमिकल गोलंदाज युवराज याला आपण पाहिलं. लगातार 3 चौकारासाठी 2000 रुपये. 3 षटकारासाठी 2000 रुपये. लगातार 5 चौकारासाठी 5000 रुपये. लगातार 5 षटकारासाठी 5000 रुपये. सन्माननीय बाबू महाली साहेबांच्या माध्यमातून पालघर जिल्हा आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार यावेळेस पाहायला मिळेल मिलन.
मिलन काटे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. डेड बॉल. पंचांनी इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. षटक क्रमांक दुसरा, पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक. आणि समोर करण माळी याला पण पाहू शकाल. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. एक संघ पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून खेळताना युवा मासवण संघ, दुसऱ्या बाजूनं आदिवासी समाज एक गाव एक संघाच्या माध्यमातून प्रीत 11 डहाणू. नवसंख्या फलकावरती 5 धावा. व्हाईट बॉलने या ठिकाणी सुरुवात केली. मिलन काठ्या याही गोलंदाजाची चर्चा आपण ऐकली त्या संघामध्ये. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आपण बघितलं हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पंच दर्शवत आहे त्या ठिकाणी. यस, व्हाईट बॉल आहे सिग्नल. आणखीन एक व्हाईट बॉल आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे गेलं 1 धावेने आणि धावा लागल्या फलकावरती 6 धावा. पुन्हा मिलन आणि समोर करण माळे, मॅन इन गोल्डन फॉर्म. हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला, परंतु चेंडू ट्रॅम लाईनच्या भरपूर बाहेरचा होता आणि याच कारणास्तव पंच दर्शवत आहेत अक्षय नाईक सर. यस, व्हाईट बॉल. धावसंख्या 7 रन या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रोग्रेस कार्ड आतापर्यंत जॉईन केलं या धाव फलकाने. युवा मासवण संघ प्रथम फलंदाजी करतो या ठिकाणी. पुन्हा मिलन. यावेळेस आपण पाहिलं याही वेळेस खराब चेंडू, तब्बल 4 व्हाईट बॉल. हे काय घडलंय? आतापर्यंत खूप सारे एक्स्ट्रा रन्स, अवांतर धावा देणं कधी कधी धोकादायक ठरू शकतं या निर्णायक सामन्यामध्ये, कारण की मेगा फायनल आपण खेळतायत आणि येथून मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल, कारण की येथून तुम्ही चुकला तर त्याची पनिशमेंट तुम्हाला 365 नाही तर लीप इयरमध्ये 366 दिवस मात्र वाट पाहावी लागेल. एवढा काल प्रतीक्षा करावी लागेल. चातक पक्षी ज्याप्रमाणे वरुणराजे प्रतीक्षा करतो त्याचप्रमाणे फक्त आणि फक्त प्रतीक्षाच असेल तुमच्या खेळामध्ये. करण माळीने उडवलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये. सागर दोडी पोहोचतील का? परंतु सेफ झोन मध्ये स्ट्रेट ला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्वात सेफ जागा जी असते. ताशा ढोल पथक या ठिकाणी जॉईंट होत आहे मॅचचा आनंद घेण्याकरता. कोण म्हणेल की आता आपण बघतायत रात्रीचे 2 वाजलेत. हे क्रिकेटचं वेळ आहे. क्रिकेटने कोणालाच सोडलं नाहीये. क्रिकेट खेळत असं आहे. धावसंख्या फलकावरती 10 धावा लागताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज मिलन. स्लोवर चेंडू. यावेळेस फटका पाहायला मिळतोय हवेमध्ये आणि येथे टिपला झेल. करण माळी फेल. बिग विकेट. धन्यवाद. वाईट नंतर चांगलं कमबॅक राहिलं करण माळी याला मात्र परतावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळलं करण माळीने. आयकॉन प्लेअर म्हणून नियुक्ती युवा मासवण संघामध्ये राहिली. ज्या प्रकारचं नाव आहे त्याच प्रकारची खेळी त्याची आपण बघितली आणि यावेळी स्तंभूत तो परतला. धावसंख्या आहे फलकावरती 10 धावा आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर पराग धानवा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 जर्सी नंबर परिधान केलेला स्ट्राईक एंडला असेल डावखुरा बॅटर जो पाहायला मिळतोय. समोर मिलन काठ्या. आतापर्यंत आपण पाहिलं व्हाईट बॉलने सुरुवात केली, परंतु तदनंतर मी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसते आणि हे दर्शवलं गोलंदाज मिलनने. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज मिलन टू पराग. अप्रतिम खोलवट टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. त्याच्यावरती 1 धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळाले. फुटबॉल प्रमाणे किक मारली चेंडूला. क्षेत्ररक्षकाने 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले जाते. 11 रन्स. 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान असेल तर तुमची एक बेस्ट टीम आपण कित्येक वेळा पाहतो. म्हणून म्हणतात ना टीमचं फुल फॉर्म काय? टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव, एम फॉर मोर. आणि या ठिकाणी ती या 2 संघांनी करून दाखवलंय. पुन्हा मिलन. अप्रतिम खोलवट टप्प्याचा चेंडू. त्याच्यावरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न. संत गती ॲज अ लिटल ॲज अमिकल. थेंबे थेंबे तळ्यासाचे. धावसंख्या 12 धावा. षटकातील चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत ते म्हणजे 4. एकंदरीत 4 लीगल डिलिव्हरीज अँड 4 अनलिगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या मिलन काठ्या यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये ते गोलंदाजी करतायत प्रीत 11 डहाणू या संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आणखीन एक सरळ बॅटचा वापर केला. तेथे 1 धाव मिळाली. 2 धावेचा प्रयत्न दर्शवला. थोडीशी मिसफिल्डिंग आणि 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली परिपूर्ण झाल्या.
3 धावेचा प्रयत्न करतील का, परंतु नाकारला. या 2 धावा आल्या आणि या 2 धावेने फलकावरती 14 धावा या पाहायला मिळतात. 14 रन्स हे स्कोरबोर्ड पाहायला मिळालाय. मोठी धावसंख्या येत नाहीये, हीच खासियत ठरली आतापर्यंत प्रीत 11 डहाणूच्या गोलंदाजांची. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं युवराज दुबळ्यांचा क्लास, यावेळेस मिलन काठ्या कमबॅकिंग बॉलिंग. यावेळेस आणखीन ऑन साईडला मात्र स्टेअर केला फटका. एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावेसाठी प्रयत्न दर्शवले, फार वेगाने 2 क्षेत्ररक्षक पुढे आले आणि 2 धावा परिपूर्ण करताना स्कोरबोर्ड मात्र जॉईंट झाला. ते म्हणजे 16 धावा 8च्या सरासरीने जमवल्या गेल्या 2 षटकानंतर. 1 गडी बाद युवा मासवण 16 धावा. षटक क्रमांक 1 आपण बघितलं, त्याच्यामध्ये 4 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं 12 धावा आल्या आणि एक महत्वाचा विकेट देखील मिळवला गोलंदाज मिलनने. अशा प्रकारे 12 चेंडूंचा खेळ आपण बघितलाय आणि 16 धावा 8च्या सरासरीने या पाहायला मिळतात. 2 दिग्गज संघ आमने सामने आहेत. कोण नावे करील ही गोल्डन ट्रॉफी आणि यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज पराग धानवा आणि रुपेश वनगा यांना आपण पाहू शकाल युवा मासवण संघाच्या माध्यमातून. प्रीत 11 डहाणू संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. षटक क्रमांक 1 युवराज, षटक क्रमांक 2 आपण बघितलं ते म्हणजेच मिलनला. आणि यावेळेस आपण पाहणार आहोत षटक क्रमांक 3 मध्ये जय वावरे जॉन्टी यांना आपण पाहू शकाल. नेहमीच एक उत्कृष्ट रीतीचे गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, ॲज अ ऑलराऊंडर, ज्यांनी मात्र सातत्याने संघ मालकांचा विश्वास, संघाचा विश्वास, प्रेक्षकांचा विश्वास राखलाय असे क्रिकेटपटू जय वावरे जॉन्टी यांना आपण पाहू शकाल. धावसंख्या आहे 16 धावा. येथून मात्र मिडल ओव्हरला सुरुवात. षटक क्रमांक 3, 5 षटकांचा सामना, मेगा फायनल. पहिला चेंडू या ठिकाणी स्विंग अँड मेसी खासियत आहे जय वावरेची. थोडासा फ्लाईट दिला चेंडूला आणि फ्लाईटने मात्र बीट केला. रुपेश वनगा कशा पद्धतीने यावेळेस फलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे या ठिकाणी. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. आखूळ टप्पा यावेळेस देखील मात्र बॅट आणि बॉलचा योग्य तो समन्वय होत नाहीये. मिडल 1 धाव आणि एका धावेने 17 धावा. 2 चेंडू मागे फक्त 1 धाव दिली जाते आणि 17 धावा अशा पद्धतीने फलकावरती लागताना प्रथम फलंदाजी करतोय मेगा फायनल मध्ये युवा मासवण संघ. दुसऱ्या बाजूने प्रीत 11 डहाणू संघ. हे 2 दिग्गज बलाढ्य मातब्बर संघ आमने सामने आहेत. यावेळेस जय वावरे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करताना. षटक क्रमांक 1 युवराज ज्याने दिल्या 4 धावा. षटक क्रमांक 2 मिलन ज्याने दिल्या 12 धावा, 1 विकेट मिळवला. षटक क्रमांक 3 जय वावरे जॉन्टी. 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस पराग धानवा कशा पद्धतीने फलंदाजी करेल. यावेळेस आपण पाहिलं स्विंग अँड मेस, खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा फारच महत्वाचा असतो आणि यावेळेस आपण बघितलं फुटवर्क रीड करून गोलंदाजी करणारे गोलंदाज जय वावरे जॉन्टी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धाव मात्र घेतली जाईल का? येस, डेफिनेटली 1 धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून, बाईटच्या माध्यमातून 1 धाव. धावसंख्या 18 धावा. एका धावेकरता संघर्ष करावा लागतोय, परंतु म्हणतात ना संघर्ष तुम्हालाच करावा लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत तर निकाल पाहत आहेत आणि यासाठी खेळावं लागेल. संघर्ष रडवतो, संघर्ष घडवतो आणि संघर्ष जिंकवतो. याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळावं लागेल. म्हणूनच म्हणतात ना आयुष्याचा रथ योग्य मार्गावर घेऊन जाणारा स्वयंप्रकाशित श्रीकृष्ण स्वतःलाच होता आला पाहिजे. पुढे येऊन सरसावले. यावेळेस फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत, परंतु त्याने झेल सुटला. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न. येथे फलंदाज झाला धावबाद रुपेश वनगा. 2nd विकेट डाऊन. धन्यवाद. सन्माननीय शत्रुघ्न बसवत साहेब, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या. आपले लाडके मामा सन्माननीय विजयजी तरे साहेब आपली प्रतीक्षा करत आहेत. काल सुंदर रीतीने त्यांनी मात्र आपलं मनोगत व्यक्त केलं मायक्रोफोनच्या माध्यमातून आणि विजय साहेबांवरती असलेलं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. असे या ठिकाणी सन्माननीय शत्रुघ्न बसवत साहेब, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. आपले मामा आपली प्रतीक्षा करतायत. या षटकातील चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच
5 चेंडू फेकले गेले. न्यू बॅटर या ठिकाणी पाहायला मिळेल विघ्नेश साकलतोडे. अप्रतिमरितेने अर्नाळाचा ब्रँड या ठिकाणी बनला गेलाय हा क्रिकेटपट्टू, तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस पहिला चेंडू फेस करताना उडवलाय विघ्नेश साकलतोडे. नाम तो सुनाई होगा. चेंडूला फेकून देतोय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. तर या पुढील 3 षटकांसाठी आपण आवाज ऐकणार आहोत कल्पितजी गोरे यांना, व्हॉइस ऑफ ढकलडोन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आपण राहुलजी धनबाद सर, व्हॉइस ऑफ पासवान. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 25 धावा धावफलकावरती. तर या ठिकाणी प्रत्येक षटकारावरती मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय कुणाल थालेकर सरांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी प्रत्येक षटकारावरती 100 रुपयाचं कॅश प्राइज. तर आपण गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकाल सागर, सरनेम काय आहे, सागर धोडी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र चांगला एकच धाव या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोचली 26 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण सागर धोडीला पाहू शकाल. अप्रतिम गोलंदाजी सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांची राहिली गेली. षटक क्रमांक आपण 4 जर पाहिला तर पहिलाच चेंडू मात्र या ठिकाणी 1 धाव खर्च केली गोलंदाजी मार्कवर सागर धोडीला. तर एका बाजूला फलंदाज याही वेळेला स्वीट चीज करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला निरुत्तर केलंय गोलंदाज सागर धोडीने. अप्रतिम गोलंदाजी, नक्कीच कमबॅक केला. थोडस मोठा फटक्यापासून वंचित ठेवलंय या फलंदाज सागर. विघ्नेश साकलतोडे यावेळेस अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? यस. आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. काय कमालीची या ठिकाणी सुरुवात आपण युवा मासवन संघाच्या माध्यमातून पाहिलं तर षटक क्रमांक 4 मात्र प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर आपण सागर धोडीला पाहू शकाल. चेंडू फेकून झाले. 3 धावा खर्च करतोय 3. तर एका बाजूला विघ्नेश साकलतोडे यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता दर्शवली गेली आणि डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. सागर धोडी इथे मात्र आक्रमकताचा गोलंदाज आपण पाहू शकाल. सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्या माध्यमातून खूप सारी फलंदाजी चांगली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चेंडू फेकून झाले 4. उर्वरित चेंडूंचा जर खेळ पाहिला तर 2 चेंडू याही वेळेस मात्र निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी सागर धोडी. सागर धोडी मात्र थोडंसं डॉमिनेट करतोय
फलंदाज विघ्नेश साकलतोडे या फलंदाजावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 4 मधील. गोलंदाजी मार्कवर आपण सागर जोडीला पाहू शकाल. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन एका बाजूला विघ्नेश. यावेळेस फटका उडवलाय. चेंडू बराच काही हवेत. चेंडू जाईल. यावेळी हवाई सफर, ताकदीचा पावर, सीमा रेखा पार षटकार आणि साधारण एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावा धावफलकावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 षटकांच्या समाप्त एकेरीस एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 34 धावा धावफलकावरती. तोपर्यंत आपण ऐकूया अजय डीजेला आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. Askin upire godara, eu madakela tuzunbera. 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 थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डीजे अजय. आपण पाहू शकाल विजय मामा चषक 2024 चा आज शेवटचा आणि अंतिम दिवस, फायनल डे, मेगा फायनल आपण पाहू शकाल. एका बाजूला प्रीत 11 डहाणू तर एका बाजूला युवा मासवण असे दोन्ही संघामध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. गोलंदाजी मार्कवर आपण शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी युवराज डुबलाला मात्र एंटरप्राइज केलं जात आहे. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून सातत्याने त्याला आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं. गोलंदाजी मार्कवर युवराज डुबला तर एका बाजूला फलंदाजी मार्कवर पराग धानवा. यावेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन. लिडिंग एज फिंगर इज गॉन आणि यावेळेस मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला आणि तोपर्यंत ऐकूया डीजेला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. 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 फलंदाज नाव युवा मासवान आपला 12वा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवायचा आहे. तर या ठिकाणी जयेशसाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल थालेकर यांच्या माध्यमातून लाभला गेलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल युवराज डुबला पहिल्या चेंडूवर मात्र संधी प्राप्त करून दिली आपल्या संघाला. यावेळेस गतीमध्ये मिश्रण केलं मात्र या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली. पंचदर्शतात या ठिकाणी लेग बाय आणि एक धावाच्या माध्यमातून एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 धावा धावफलकावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण युवराज दुबलाला पाहू शकाल. सातत्याने एक खूप कमी वयात एक मोठं नाव या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडू बराच काय वेळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोंटी मात्र चुकी करणार नाही. उत्कृष्ट असा झेल आणि फलंदाज ठरलाय फेल इज गॉन. थँक्यू व्हेरी मच डीजे अजय. आपण पाहू शकाल वेलकम बॅक विजय मामा चषक 2024 रात्रकालीन स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपण पाहू शकाल. सातत्याने गुणलेखाच्या भूमिकेत आपण आसुजी कडू सरांना पाहिलं तर सध्या 9 दिवस आपल्या सोबत जोडले गेलेत.
गोलंदाजी मार्कवर आपण युवराजला पाहू शकाल. चेंडू फेकून झाले 3. उर्वरित चेंडूंचा जर खेळ पाहिला तर 3 चेंडू येणं शेष असेल. याही वेळेस कमालीची या ठिकाणी गोलंदाजी आणि धावचित्त या ठिकाणी आपल्याला फलंदाज परततोय तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन. फलंदाज दीपक स्कॉर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाजी मार्कवरती 7व्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालाय अजय. तर स्ट्राईक एंडला आपण जयेशला पाहू शकाल. तर एका बाजूला युवराज दुबला या विलास गतीमध्ये मिश्रण केलं. काही कमालीची गोलंदाजी आठवतोय. नक्कीच सातत्याने या स्पर्धेमध्ये युवराज डुबलाला पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून सातत्याने कामगिरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 धावा धावफलकावरती. काही कमालीची गोलंदाजी असेल. युवराज डुबला इकॉनॉमिकल गोलंदाज आपलं या सामन्यामधील दुसरं स्पेल घेऊन असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सामना क्रमांक 5 मधील. यावेळेस अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवले गेले. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट होईल का? आणि यावेळेस मात्र विकेटचं होतंय पतन आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावाच्या माध्यमातून एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 धावा धावफलकावरती आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे प्रीत 11 डहाणू संघासमोर युवा मासवण संघाने. तर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच वळूया मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी मच डीजे अजय. तर यश तरे आणि मानस तरे दोन्ही आपल्या कॉमेंट्री स्टुडिओकडे यायचं आहे लगेचच. एकोणचाळीस धावाचा पाठलाग असेल या ठिकाणी प्रीत 11 डहाणू संघाला. एकंदरीत 38 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या युवा मासवण संघाने पहिल्या इनिंग मध्ये आणि 39 धावाचं पाठलाग या ठिकाणी करताना आपण पाहू शकाल प्रीत 11 डहाणू संघ. यश तरे आणि मानस तरे जिथे कुठे असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या कॉम्बॉक्स कडे.
तर या ठिकाणी विजय मामा चषक 2024 मध्ये तब्बल 9 दिवस मात्र विजय तरे साहेबांची सुकन्या आपण मानसी तरे आणि साक्षी तरे यांचं खूप खूप धन्यवाद. जेवणाची सोय आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचं खूप खूप अभिनंदन असेल आणि त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी केलं जाईल. रोहिंज वेडगा सरांच्या माध्यमातून मान सन्मान केला जाईल. तब्बल 9 दिवस या ठिकाणी खूप चविष्ट आणि मेजवान असे या ठिकाणी जेवण आपल्याला सातत्याने 9 दिवस परिपूर्ण केलं गेलं. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी रोहनजी वेडगा सरांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येईल. तर या ठिकाणी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला जोंटी तर एका बाजूला आपण पाहू शकाल तर या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल थालेकर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजला पाहू शकाल. गोलंदाज विघ्नेश साखलतोडे अप्रतिम या स्पर्धेमध्ये आजची कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाज सातत्याने पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू असतील 30 इथून धावा जमावे लागतील 39 धावांचा पाठलाग करताना सलामवीर जोडी आपण प्रीत 11 डहाणू संघाच्या माध्यमातून एका बाजूला जोंटी तर एका बाजूला चंदन अशी सलामवीर जोडी. तर गोलंदाजी मार्कवर आपण विघ्नेश साखलतोडेला पाहू शकाल. षटक क्रमांक 1 आणि पॉवर प्लेचे षटक गोलंदाजी मार्कवर आपण जिग्नेश साखलतोडेला पाहू शकाल. विघ्नेश साखलतोडे पहिलाच चेंडू असेल. यावेळेस पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला 30 सर्कल मध्ये फील्ड केलं गेलं आणि एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली. एक धाव आणि संघाचं खातं ओपन झालं या ठिकाणी प्रीत 11 डहाणू संघाचं. गोलंदाजी मार्कवर आपण विघ्नेश साखलतोडेला पाहू शकाल. तर एका बाजूला चंदन आणि सलामीर जोडी आपण जोंटी तर एका बाजूला चंदन. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली. 2 धावा धावफलकावरती. 2 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 1 मधील उर्वरित चेंडूंचा खेळ पाहिला तर 4 चेंडू शिल्लक असतील षटक क्रमांक 1 आणि पॉवर प्ले मधील. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी दर्शवली गेली. एक धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 धावा धावफलकावरती. 3 चेंडू फेकून झाले तर तब्बल 2 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. तदनंतर तिसरा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव हाताळला गेला. गोलंदाजी मार्कवर आपण विघ्नेशला पाहू शकाल. याही वेळेस चांगला फटका त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. युवा मासमान संघाच्या माध्यमातून 4 चेंडू फेकून झालेत. एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 3 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश साखलतोडे हा गोलंदाज स्टार आयकॉन म्हणून आपण या संघामध्ये नक्कीच चांगली सातत्याने आपली कामगिरी निभावताना आपण पाहू शकाल. ब्रँड ऑफ अर्नाला गावचा सुपुत्र विघ्नेश साखलतोडे. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लाऊड अपील केली होती. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली गेली आणि एक धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली. 4 धावा धावफलकावरती. तब्बल 5 चेंडू फेकून झाले तर धावा खर्च करतोय 4. अप्रतिम गोलंदाजी मार्कवर विघ्नेश साखलतोडे. ब्रँड ऑफ अर्नाला गावचा सुपुत्र. काय सहजरित्या कामगिरी या ठिकाणी मात्र अष्टपैलू खेळाडू सातत्याने त्याला पाहिलं गेलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1 मधील. यावेळेस चांगला शॉट सिलेक्शन आहे जोंटी यांचा. इंटू द गॅप मध्ये चेंडू जाईल. दन 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 सीमा रेखा पार चौकार आणि या 4 धावांनी एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 8 धावा. एक षटकाचा समाप्ती करीस एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 8 धावा. तर या ठिकाणी नेक्स्ट आवाज आपण ऐकणार आहोत.
युसुफजी सय्यद सर, ब्रँड ऑफ बोईसर गावचा बुलंद आवाज या ऐकूया मायक्रोफोन वरती युसुफजी सय्यद सर. हॅलो. तर या ठिकाणी आपण वळणार आहोत एका सत्काराकडे, ज्यांनी मात्र सलग 9 दिवस चविष्ट रुचकर भोजन आमच्यापर्यंत पोहोचवलं. या ठिकाणी सन्माननीय विजय तरे साहेबांच्या सुकन्या पाहायला मिळत आहेत, कुमारी साक्षी दरे आणि कुमारी मानसी दरे. मॅडम आपण या आपल्या या ठिकाणी आम्ही सन्माननीय स्वप्नीलजी बेसे साहेब आणि सन्माननीय संदीपजी दोडी साहेब, मी आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खूप या ठिकाणी चांगलं आणि चविष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून मिळालं आणि प्रत्येक जेव्हा आम्ही भोजन करत होतो, जे आमचे पंच समालोचक लाभले तेही म्हणाले की खूप चविष्ट जेवण होतं, म्हणून आम्ही घरी 1 वेळा जेवतो परंतु इथे 2 वेळा जेवतो. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि त्याकरता मी निवेदित करतोय सन्माननीय संदीपजी दोडी साहेब आणि सन्माननीय स्वप्नील बेसे साहेब, आपण या. तर या आपण या ठिकाणी वळूया व्यासपीठावरती आणि त्यांचा करूया सत्कार. संदीपजी दोडी साहेब आणि सन्माननीय स्वप्नील बेसे साहेब, कुमारी मानसी दरे मॅडम आपण या. खूप अप्रतिम रीतीने चविष्ट भोजन ज्यांच्या माध्यमातून मिळालं अशा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सन्माननीय विजय तरे साहेबांच्या सुकन्या, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चविष्ट आणि रुचकर भोजन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि त्यांचा करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान. तदनंतर कुमारी साक्षी दरे आपण देखील यायचं आहे, आपलंही या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज बिजी शेड्यूलमध्ये मात्र भोजन बनवणे आणि ते इथपर्यंत पोहोचवणे खूप अवघड कार्य, परंतु या ठिकाणी नेहमीच त्यांचा पाठिंबा मिळाला, त्याकरता खूप खूप धन्यवाद. तर या बोलूया मायक्रोफोनवरती आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणि ऐकूया बोईसरचा आणि पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय युसुफ सय्यद सरांना. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राहुलजी धडवाणी, कल्पेश गोरे यांचा आवाज आपण ऐकला. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या मानवंदना करून मी युसुफ सय्यद अंतिम सामन्यास सुरुवात करतो. आपण पाहू शकाल एका बाजूला संघ पाहू शकाल प्रीत 11 डहाणू, तर एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच युवा मासवन. असे 2 संघ मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये 39 धावांचा पाठलाग करताना चांगली धावसंख्या आता पण जमा केली गेली. पाहू शकाल 9 चेंडूचा खेळ संपला गेला इनिंग्समध्ये, धावा जमा केल्या गेल्या 12. आतापर्यंत या इनिंग्समध्ये 2 चौकार नक्कीच दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून आलेत. चंदन ऑन स्ट्राईक गोलंदाजी मागवा सज्ज होते गोलंदाज मनोज. यावेळेस ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून सरळ सीमारेच्या पार. हा आलाय एनसीसी षटकार, 6 धावा. काय बॅटिंग करतायत आपण पाहू शकाल. प्रीत 11 डहाणू एसटी बांधवांचा वर्ल्ड कप मोडगाव आपल्या नावावर केलंय आणि यावेळेस पाहायला गेलं तर विजय मामा चषक आपल्या नावावर केलं का हा आमच्या मनामध्ये नक्कीच घर करतोय, परंतु याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. नक्कीच पाहायला गेलं तर कुठे कुठे बॅटिंग करता करण माळी हा नक्कीच स्वस्तामध्ये बाद झाला. विघ्नेशाला 2 षटकार लगावले, परंतु जी धावसंख्या जमा करण्याची गरज होती धावसंख्या जमा केली नाहीये बॅटिंग करत असताना. परंतु काय चंदन यावेळेस काय फटकेबाजी करतायत. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा मार्ग असता धावांची गोष्ट केली. धावा फक्त लागवले गेले तब्बल 22, बनवायचे अजूनही 17. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 19 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी प्रीत 11 डहाणू या संघाला. मुनिरजी बाळशी साहेबांचा संघ आपण पाहू शकाल मेगा फायनल खेळतोय. त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आहे. अप्रतिम बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. चांगली पार्टनरशिप लगावली गेली आतापर्यंत. स्लोवर चेंडू नक्कीच अपील करतायत यशरक्षक करण, परंतु चेंडूवाला निर्धाव. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 11च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या 22. येणारी अजूनही 18 चेंडू बनवायचे 17. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 5.67 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण की 18 चेंडू बनवायचे 17. मेगा फायनल चॅम्पियन बनण्यासाठी प्रीत 11
डहाणू या संघाला नक्कीच धन्यवाद करेल विजय तरे साहेबांना की शेवटचे अंतिम दिवस आम्हाला इकडे बोलवलं गेलं आणि समालोचन करण्याची संधी नक्कीच निर्माण करून दिली. आपण पाहू शकाल नक्कीच कालचा दिवस म्हटलं तर एक चांगला दिवस पाहायला भेटला. बड्डे नक्कीच साजरा केला गेला विजय साहेबांचा. त्याच्या आपण पाहू शकाल सुकन्या सुद्धा आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांनी 9 दिवस अप्रतिम जेवणाची मेजवानी दिली. त्यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार सुद्धा केला गेला आमच्या मुख्य व्यासपीठावर. जयेश आपण पाहू शकाल जयेश भोईर गोळी मावकात सज्ज होतोय. नक्कीच कुमार यश तरी आणि मानस तरी कुठे असतील कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर या आलेले आहेत. वैभव भाड कुठे असतील लगेच या प्लीज. वैभव भाड कुठे असतील लगेच या प्लीज. यावेळेस फुल टॉस बॉल काय फटका सजला टायमिंगच्या जोरावर चेंडूला पाठवून दिलाय. सर सीमारेषा लगत जयच्या बॅटून आलाय हा चौकार. नक्कीच नावामध्ये जय आहे तर संघाला विजय करण्याचा निश्चय त्याच्या मनामध्ये नक्कीच पाहू शकाल आपण नक्कीच साकारला गेला. परंतु यावेळेस काय खेळ साकारतायत अप्रतिम खेळ. नक्कीच आपण पाहू शकाल यश तरे आणि मानस तरे आपण दोघांनी यायचं प्लीज. आपला सन्मान संदीपजी धोडी सामन्याची शुभस्ते केला जाईल. संदीप धोडी या आपल्या शुभस्ते आपण कुमार यश तरे यांचा सन्मान करणार आहोत. आपण पाहू शकाल यश तरे यांचा सन्मान. त्यानंतर मानस तरे आपण पाहू शकाल मानस तरे सुद्धा खूप चांगलं कार्य केले या स्पर्धेमध्ये चांगला सपोर्ट केलाय. संदीपजी धोडी आपण यातून एक सन्मान करायचा आहे. संदीप धोडी मानस तरे यांच्या माध्यमात यांचा एक सन्मान असेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उसळी घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डॉट बॉल. नक्कीच भाई जाधव आपण पाहू शकाल रजा घेतात परंतु हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि श्वान सुद्धा आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर 9 दिवस ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. माइंडेड क्रिकेट हलक्या बॅटने खेळला गेला. दुसऱ्या धाव प्रयत्न चंदन वेगाने पुढे सरसावतोय. फेकी केली गेली परंतु आपण पाहू शकाल नॉट आउटचा कॉल आणि फलंदाज पाहू शकाल सुखरूप पाहायला भेटतात. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली 28-28. नक्कीच मुनीर वाळशी साहेब आपण पाहू शकाल संघ मालक आहेत. एन्जॉय करतायत. एन्जॉय करणं गरज आहे. पाहू शकाल ना की क्रिकेटर कधीही क्रिकेटला मागे सरत नाही. क्रिकेट खेळणं तर क्रिकेट जेव्हा थांबतो मैदानाच्या बाहेर संघ चांगला सपोर्ट करतो. प्रत्येक संघाला नवीन संघ तो आणतो परंतु क्रिकेट कोणाच्याही जीवनातून जात नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. जॉन्टी यांचा परत चेंडूला निर्धाव. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि चौथा चेंडू निर्धाव. धावसंख्या 28. अजून बनवायचे विजयासाठी मात्र 11. येणारे चेंडू असेल 14 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली गेली. खेळाडू आहेत चेंडूवर आलेत. चंदन पुढे सरसावले होते परंतु शेवटच्या क्षणामध्ये चांगला कॉल म्हणावा लागेल. जॉन्टी यांचा एकेरी धावांनी समाधान म्हणावा लागेल. धावसंख्या 29. येणारे 13 चेंडू बनवायचे 10. कल्पेश गोरे कुठे असतील या. कल्पेश गोरे आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. ज्यांनी 9 दिवस सुरेख समालोचन केलंय. कल्पेशजी गोरे साहेब या ज्यांनी 9 दिवस चांगलं समालोचन केलं आमच्या मुख्य या स्पर्धेमध्ये. कल्पेशजी गोरे साहेब आपण कुठे असतील या. 13 चेंडू 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस फटका तर फसला परंतु पाहू शकाल निर्जिली जागेवर चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू आले. 7-7 जर्सी क्रमांक घालून चेंडूला फील्ड करतायत. एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचले. धावफलकावर 30 धावा. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 9. 4.50 ची सरासरी गाठायची आहे हा सामना विजयासाठी. विधीजी लांगे साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. इंटरव्ह्यू करतायत आम्हाला सुद्धा आपण पाहू शकाल आणि सन्मान केला जातोय. विधीजी लांगे साहेबांचे शुभ हस्ते कल्पेश गोरे साहेबांचा सन्मान नक्की तळा झाला पाहिजे. कल्पेश गोरे साहेबांसाठी अप्रतिम समालोचन केलंय. आपण पाहू शकाल या स्पर्धेत 9 दिवस आपला सुरेख आवाज या स्पर्धेत दिलाय कल्पेशजी गोरे. आपण पाहू यांचा सन्मान विधीजी लांगे साहेबांचे शुभ हस्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन करण्यात येतोय. खूप खूप धन्यवाद कल्पेशजी. आपण या स्पर्धेत लाभलात आणि एक अप्रतिम समालोचक म्हणून आपली ख्याती नक्कीच पाहायला भेटली.
विघ्नेश साकलतोडे शेवटच्या अंतिम षटक घेऊन होतो वैयक्तिक आपण पाहू शकाल, कारण की पहिल्या षटक जेव्हा टाकलं 8 धाबा खर्च केल्या होत्या. यावेळी चौथ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाते, कारण की 12 चेंडू 9 धाबा डिफेंड करायचे आहेत. तो असा अटॅकिंग फील्ड करण्याचा प्रयत्न असेल, परंतु पाहू शकाल पॉईंटला खेळाडू आहे. एक खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट लॉंग लेगला खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आपण पाहू शकाल असे 5 खेळाडू डीप मध्ये सजवले गेले. विघ्नेश साकलतोडे पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओव्हर द विकेट. लॉंग लेगच्या खेळाडू नक्कीच पाहू शकाल शॉर्ट मिडॉनला आणलं गेलं. आपण पाहू शकाल आणि मिडॉनच्या खेळाडूला थोडासा मिड विकेटला आणलं गेलं. थोडासा वरती सिली मिडॉनला खेळाडूला सज्ज करण्याचा प्रयत्न करतायत. चंदन यावेळी चांगले बॅटिंग करतात. मेगा फायनलमध्ये आतापर्यंत पाहिले गेले तब्बल त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात 9 चेंडू 16. यावेळी पार चेंडू होता, अपील केली गेली, ऑफ टर्म मिस करतोय. पंच नक्की दर्शवत आहेत सिंगल धाव आणि पाहू शकाल लेग बाईटचा कॉल पंच दर्शवत असताना धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलका लगावले गेल्या 31-31. 11 चेंडू 8 धावांची गरज. नक्कीच पाहू शकाल नंडोर देवखोप ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य दिनेश काना साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पाहू शकाल कट करायचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉपला खेळाडू आले, चेंडूला फील्ड केलं गेलं, परंतु 22च्या ओव्हरमध्ये 1 धाव. आतापर्यंत पहिल्या 2 एक्स्ट्रा धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर लेग बाईट चेक धाव, दुसऱ्या चेंडूवर बाईट चेक धाव. बॅट लगावली गेली. पंचनाकी दर्शवत आहेत, थोडंसं चर्चा केली गेली. स्क्वेअर लेग पंचनाकी दर्शवला, बॅट लगावली गेली. 1 धाव धावफलक जाऊन पोहोचेल 32. मात्र 7 धावा दूर. यावेळेस फटका तर्फासलाय, चेंडू खाली खेळाडू आले, संधी निर्माण झालीये आणि संधी गमावली गेली. आपण पाहू शकाल हा प्रेशर आहे मेगा फायनल सामन्याचा. प्रेशर हा दबाव पाहू शकाल खेळाडूंवर आहे. जेव्हा जेव्हा किचन मध्ये कुकरवर प्रेशर येतं तेव्हा तेव्हा शिटी वाजतील. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूवर प्रेशर होते तेव्हा तेव्हा चुकी घडली जाते आणि यावेळी चुकी घडली गेली आहे. 2 धावांनी धावफलक पुढे ससावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावली गेली ती म्हणजेच 34 धावा. यावेळेस फक्त हलक्या बॅटने खेळला गेला. सिंगल धाव. जॉन्टी दुसरा प्रयत्न करे का, या पुढे ससावला जॉन्टी आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या. तिने पाहू शकाल पूर्णपणे कांदे झुकलेले आहेत युवा मासवण या संघाचे. यावेळेस पाहू शकाल ऑफरनच्या बाहेर पंच नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतात. धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 1 धाव सुद्धा परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 38. सामना लेवल. नक्कीच विजय इबाड आमचे डीजे मास्टर प्लीज या. आपलं स्वतः सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, ज्यांनी अप्रतिम काम साकारले. या स्पर्धेमध्ये 9 दिवस अप्रतिम साऊंड प्रोव्हाइड केले गेले. आणि यावेळेस पाहिलं तर विजय मामा चषक 2024 चा पाहू शकाल चॅम्पियन ठरलाय तो म्हणजेच प्रीत 11 डहाणू. मुनीर बालशी साहेबांचा संघ. मुनीर बालशी साहेब स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल चॅम्पियन संघाला नक्कीच सलामी देण्यासाठी. परंतु आपण पाहू शकाल डीजे अजय इबाड यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला.